नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये सध्या वेगवेगळे ट्विस्ट येत आहेत. वेगवेगळ्या घडामोडी रोज घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र प्रामुख्याने ह्या बाबामुळं ज्योतिषविद्या, ज्योतिषशास्त्र हे सगळं पुन्हा एकदा कुठेतरी चर्चेच्या केंद्रस्थानी बनल्याचं पाहायला मिळतं. याच अनुषंगाने आपण ज्योतिषाचार्य सिद्धेश्वर बारटकर गुरुजी यांच्याशी बोलणार आहोत. या भोंदूबाबाच्या एक-एक कारनाम्यांमुळं ज्योतिषशास्त्राकडे बघण्याचा जो दृष्टिकोन बदलला जातोय, याच अनुषंगाने आपण गुरुजींशी चर्चा करणार आहोत. तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये आणि एकंदरीतच या सगळ्या बाबाच्या कारनाम्यांमुळे जे काही ज्योतिषशास्त्राकडे बघण्याचा एक दृष्टिकोन जो काही बदलला जातोय, या सगळ्याकडे पहिल्यांदा एक ज्योतिष अभ्यासक, ज्योतिषशास्त्रज्ञ म्हणून काय सांगाल? कसं बघताय तुम्हीच या सगळ्याकडे? सर्वप्रथम अ, खरात हा जो काही आहे तांत्रिक मांत्रिक जो कोणी असेल त्याचा आणि त्याच्या वृत्तीचा मी पहिल्यांदा सर्व ज्योतिष अभ्यासकांच्या वतीनं जाहीर निषेध करतो. अशा वृत्तीला एक लवकरच वेळेतच ठेचायला पाहिजे होतं. खूप उशिरा हे याच्यावरती एक कारवाई झालेली आहे. समाजाने पण ह्या गोष्टीवरती मला वाटतं एक जागृत असलं पाहिजे, की आपण ज्योतिषशास्त्र चा आधार घेताना आपण कोणाकडं मार्गदर्शन करतो आणि तो माणूस कसा आहे, त्याचा पार्श्वभूमी काय आहे, या दृष्टीने आपण त्याचा विचार करून आपण ह्या शास्त्राचा उपयोग करायला पाहिजे. पहिली गोष्ट आपण जे आता मीडियामधून बघतो, ज्या गोष्टी त्यांनी ज्या वस्तू विकत होता, ज्या प्रकारे तो महिलांचं शोषण करत होता किंवा त्यांच्याशी ज्या प्रकारे तो त्या ठिकाणी अ, वागणूक त्याची होती किंवा त्याचा अनैतिक कर्म होतं किंवा त्याचा जो माध्यम होतं त्या किंवा काही मार्गदर्शन करण्याचं, हे अतिशय निंदनीय आहे, नीचपणाचं आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये अशा कुठल्याही गोष्टीचा वापर केला जात नाही. ज्योतिषशास्त्र हे ग्रहावरती अवलंबून असणारं शास्त्र आहे. मुळात याच्यामध्ये काय आहे, तर याच्या आधारे जो काही 1-2 गोष्टी असतात, की तुम्ही असणाऱ्या प्रश्नांचं उत्तर देणं, त्याच्यामध्ये एखादी गोष्ट चांगली किंवा वाईट किंवा शुभ किंवा अशुभ असेल, त्याचा कालावधी सांगणं. जर त्याच्यामध्ये काही अशुभ गोष्टी असतील, तर त्याच्यावरती साधे सोपे उपाय सांगणं किंवा ज्याला आपण उपासना म्हणतो. उपासना मार्गातून त्याचा परिहार करणं हे जास्ती गरजेचं असतं. त्याच्यामध्ये मग नवग्रहांचे काही जप असतील, त्याच्या संदर्भात काही दान असतील किंवा नवग्रहाशी संबंधित ज्या देवता आहेत, आपल्याकडे हिंदू परंपरेने आलेल्या, त्या देवतांचं वाच पाठ वाचन करणं, त्याचं उपासना करणं, जप करणं किंवा वेळप्रसंगी त्या ठिकाणी असणाऱ्या गोष्टी दान करणं, इथपर्यंत याचा त्या ठिकाणी वापर व्हायला पाहिजे. बाकी ज्या गोष्टी आहेत, ह्या अघोरी विद्यामध्ये येतात. म्हणजे त्याच्याकडं जे काही लोकांनी उपाय करून घेतलेले असतील, करंगणी कापणं, बोट कापणं किंवा अतिशय त्या ठिकाणी घाणेरडा जो काही प्रकार तो करत होता. काही पाण्यातून काही गोष्टी तो त्या ठिकाणी लोकांना देत होता. ह्या अतिशय त्या ठिकाणी अनैतिक आहे. याच्यामध्ये ज्योतिषशास्त्र कुठे येत नाही. ज्योतिषशास्त्रामध्ये हा कुठेही त्या ठिकाणी उपायाचा भाग येत नाही. तर ह्या ठिकाणी ह्या आत्ताच्या ज्या घटनांमधून लोकं ज्योतिषशास्त्राकडे एक संशयाने बघत आहेत. तर मी लोकांना विनंती करेल, की आपण हे ज्योतिषशास्त्र नाही, ही अघोरी विद्या आहे. हे तंत्रमंत्र, वशीकरण, जारण-मारण अशा गोष्टीकडे ह्या गोष्टीकडं त्या ठिकाणी हे उपाय येतात. तर याचा आधार घेऊन लोकांची फसवणूकच होते. लोकांचा शारीरिक, मानसिक, आर्थिक छळ होतो. एखाद्या ₹1चा चिंचुका तो ₹1,00,000 देतोय किंवा एक ₹100चं मध तो त्या ठिकाणी ₹1,00,000 देतो. ह्या गोष्टी अतिशय घृणास्पद आहे. लोकांनी ह्या ठिकाणी अशा गोष्टीला थारा देऊ नये, अशा गोष्टीला बळी पडू नये. इव्हन मी महिला वर्गाला सांगेल, की आपण कधी कुठल्याही व्यक्तीकडे जाताना सोबत आपण कोणीतरी त्या ठिकाणी मुलगा असेल, आपल्याबरोबर कोणी व्यक्ती असेल, असं त्या ठिकाणी आपण कोणाकडेही त्या ठिकाणी मार्गदर्शन घ्यायला जावं. एकट्याने जर त्या ठिकाणी अशा वृत्तीकडे आपण गेला, तर त्याचा गैरफायदा घेतला जातो आणि त्यातून त्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना होण्याची शक्यता असते. तर समाजाने याबाबतीत जागरूक राहायला पाहिजे. योग्य अभ्यासक कोण आहे? त्याची पार्श्वभूमी काय? हे बघूनच त्याच्याकडे मार्गदर्शन करायला पाहिजे. खरं तर योग्य अभ्यासक आणि भोंदू यांच्यामध्ये फरक नेमका कसा ओळखला जातो त्याबद्दल काय सांगता येईल? हे बघा आता आपण बऱ्याच वेळेला काय होतं, की आमच्याकडे येणारे व्यक्ती, ज्योतिषाकडे जाणारे व्यक्ती, ह्या कुणीतरी त्यांना सुचवल्यामुळे येत असतं. काही वेळेला काय असतं, की त्याचा झगमगाट बघून लोकं जातात, जाहिरात बघून.
काही पुण्यात पण असे व्यक्ती आहेत की मोठ्या-मोठ्या जाहिराती करून त्या ठिकाणी त्याच्यावरती लोकांवरती छाप पाडली जाते. मग त्याच्यामधून त्या ठिकाणी लोकं यायला लागली की मग त्याचा गैरफायदा घेतला जातो. लोकांनी जाहिरात बघून न जाता लोकांचे अनुभव काय आहेत त्या ठिकाणी त्याचा विचार करून आपण डायरेक्ट न जाता त्याच्याबद्दल माहिती काढावी. कोणी आपल्यापैकी त्यांच्याकडे कोणी जाऊन आलं असेल तर त्याच्याबद्दल त्या ठिकाणी काय प्रतिक्रिया आहेत आणि ते आपल्यासाठी योग्य आहे का याचा विचार करून आपण जायला पाहिजे. अशा गोष्टी जर कोणी करत असेल, की लाखांच्या त्याच्या पूजा सांगणं, लाख रुपयाची रत्न विकणं, लाख रुपयाचं यंत्र देणं किंवा त्या जोडीला असे काही लगट करणं, अशा गोष्टी जर कुठं होत असतील तर आपण त्याच्यापासून सावध राहायला पाहिजे. आपण त्याच्यामध्ये एक जाताना नेहमी तुम्हाला तर सांगितलं, की आपल्याबरोबर कोणतरी असायला पाहिजे आणि आपला गैरफायदा घेऊ नये याबद्दल आपण दक्षता बाळगली पाहिजे. निश्चितच या सगळ्या म्हणजे अशोक खराच्या या सगळ्या प्रवृत्तीमुळं, अशोक खराच्या या सगळ्या कारनाम्यांमुळं ज्योतिषविद्या, ज्योतिषशास्त्राकडे सुद्धा कुठेतरी एक संशयाच्या भोवऱ्यामध्ये पाहिलं जातंय. त्या अनुषंगाने सांगितलं जातंय. तुम्ही देखील त्याचा उल्लेख केला. तो आता प्रामुख्याने जाता नागरिकांना काय या सगळ्यामध्ये भाविकांना सुद्धा आणि जे या सगळ्यामध्ये बळी पडतायत, तर ते बळी पडू नयेत किंवा अशा कोणाकडेही जाऊ नयेत यासाठी काय आवाहन कराल ज्योतिष अभ्यासक म्हणून? हे बघा लोकांच्या अपेक्षा जी असते, की बा मी ज्योतिषाकडे गेलं म्हणजे माझी सगळी कामं होतात. ते ज्योतिषाला देव मानण्याची त्या ठिकाणी त्यांची एक वृत्ती असते किंवा माझ्या नशिबात ज्या गोष्टी आहेत त्या बदलण्याची ताकद ज्योतिषामध्ये असते. हा अतिशय मोठा गैरसमज आहे. ज्योतिषाकडे का जायचं तर माझ्या आयुष्यामध्ये काय सुखदुःख आहेत किंवा काय घटना नजीकच्या काळात होणार आहेत, त्या मी टाळू शकतो का? त्याचा समजा काही गोष्टी निगेटिव्ह असतील, त्याचा परिणाम मी कुठल्या उपासनेमधून मी कमी करू शकतो? लोकांनी यंत्र, तंत्र ह्या जे जारण-मारण किंवा दुसऱ्याला काहीतरी त्या ठिकाणी हानी पोहोचवण्यासाठी काहीतरी अघोरी उपाय करणं, हे अतिशय त्या ठिकाणी धोकादायक असतं. याच्या आधारावरती लाखो रुपयांची फसवणूक होण्याची शक्यता असते. कुठलाही ज्योतिषी किंवा त्या ठिकाणी असा मांत्रिक-तांत्रिक हा तुमचं आयुष्य बदलू शकत नाही मोठ्या प्रमाणावरती किंवा कोणाला त्या ठिकाणी सूड घेऊ शकत नाही. तुम्हाला जर एखाद्याचं वाईट करायचं, त्या हेतूने तुम्ही जात असाल तर ते चुकीचं आहे. तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या कल्याणासाठी तुमच्या असणाऱ्या सुखदुःखाच्या ज्या कल्पना तुमच्या भविष्यात आहेत, त्या जाणून घेऊन त्याच्यावरती आपण कुठल्या मार्गाने जायला पाहिजे, कुठल्या देवतांना आपण त्या ठिकाणी आवाहन केलं पाहिजे आणि तुम्हाला कुठल्या कालावधीपर्यंत त्या ठिकाणी चांगला वाईट काळ आहे, ते जाणून आपण त्या ठिकाणी आपलं मार्गक्रमण करायला पाहिजे. ही अपेक्षा ठेवून लोकांनी ज्योतिषाकडे जायला पाहिजे. तुमच्या एका रात्रीत कोणीतरी तुमचं नशीब बदलेल, अशी अपेक्षा ठेवून कोणी ज्योतिषाकडे जाऊ नये. आपल्या असणाऱ्या त्या ठिकाणी जीवनातील सुख-दुःखांचं गोष्टी हे त्या ठिकाणी आपण जाणून घेण्यासाठी जावं. त्यासाठी साधे सोपे उपायांचा अवलंब करा, जे तुम्ही स्वतः करू शकता. तुमचे स्वतःचे पुरोहित करू शकतील. ना की त्या ठिकाणी ज्योतिषाकडे बसलेलं कोणी त्या ठिकाणी त्यांनी जर स्वतः काही करायचा प्रयत्न केला, तर तिथं मग तुमची फसवणूक होऊ शकते. तर आपण त्या ठिकाणी ह्या गंडे दोरेपासून, यंत्रापासून किंवा काही महागड्या रत्नापासून त्या ठिकाणी सावध राहावं. आपल्या ओळखीच्या लोकांकडून आपण रत्न घ्यावीत पाहिजे असेल तर. आपल्या ओळखीच्या पुरोहितांकडून आपण काही उपाय करून घ्यावेत. फक्त ज्योतिषांकडे का जायचं तर मी काय करायला पाहिजे? कुठल्या देवताला मी आवाहन करायला पाहिजे? कुठल्या ग्रहांची उपासना करायला पाहिजे? ह्या दृष्टीने आपण मार्गदर्शन म्हणून त्या ठिकाणी ज्योतिषाकडे जावं. आपलं नशीब बदलणारा ज्योतिषाचा आपला गैरसमज काढून टाकावा. निश्चितच या सगळ्या अशोक खरातच्या प्रकरणामुळे सुरू झालेल्या चर्चा आणि त्याचा ज्योतिषविद्या आणि ज्योतिषशास्त्राकडे जे काही कुठेतरी संशयाच्या भोवऱ्यातून किंवा हे सगळं असंच आहे या अँगलने जे काही पाहिलं जातं, हे सगळे गैरसमज दूर करण्याच्या अनुषंगाने सुद्धा आणि या भ्रामक ज्योतिषी जो आहे अशोक खरात याच्या अनुषंगानं होणाऱ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर आपण सिद्धेश्वर मारटकर गुरुजी यांच्याशी चर्चा केली. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.